नमस्कार मंडळी. भावनांच्या ग्रहमालेत हास्याचा चमचमता तारा घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, आज देखील फुलराणी या सिनेमाची टीम आपल्या जत्रेत सहभागी झाली आहे. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मंडळी, मोरे कुटुंब आज सज्ज झालंय चक्क चक्क गझल करायला. चला तर बघूया त्यांना काव्याचं मीटर सापडतंय की विनोदाचं, हे दाखवायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल गावकऱ्यांना. ये पहाड़ ये वादियाँ, ये पहाड़ ये वादियाँ बुलाती है मुझे. ये पहाड़ ये वादियाँ बुलाती है मुझे, जैसे सर पर हाथ रख माँ सुलाती है मुझे. सर कशी वाटली सर? सर कशी वाटली मला तुम्ही सांगा, कशी वाटली सर? आवडलं की नाही सर? मी तेच म्हणतोय सर, मला थोडा मेंटल ब्लॉक लागला होता सर. आता इथे आलोय की नाही, महाबळेश्वरला आलोय, निसर्गरम्य ठिकाणे सर, व्यवस्थित सगळं सुचणार. हो सर. नाही सर, मी आजच्या आज तुम्हाला गझल पूर्ण करून देतो. आत्ताशी सुरुवात केली आहे सर मी. आजच्याच तुम्हाला गझल करून देणार. तुम्ही उद्या ती कंपोज करा, परवा शूटिंगला लागा सर. हो हो हो. नाही सर, मंदार चोळकर नाही. नाही सर, नाही 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 सर. नाही, चेतना भट बिझी आहे ना. नाही, काय संबंध म्हणजे सर? तो नाहीच लिहित, दोघं मिळून लिहितात. हा सर. अहो, आता पण त्याने फक्त ती लिहिलं होतं, तिने फुलराणी टाकलंय. हो नाही तर काय सर, नाही तर याला जमणार आहे देवा तुझ्या गाभार. नाही नाही, काय नाही सर, काय नाही सर. नाही 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 सर. अहो, जेन्युइनली सांगतोय. काय असतं, कवींना युजली ना काहीतरी लिहिण्यासाठी प्रेरणा लागते, याला चेतना लागते. काय करा. नाही सर, सर कट नका करू सर. सॉरी सर, सॉरी सर. सर हॅलो. नाही नाही, मी देतो देतो, फक्त मंदारकडे नको. मी लिहितो ना सर. हां, मी लिहितो, देतो. आजच्या आज पूर्ण करून देतो. येस, सुचतच आहे सर. ये पहाड ये वादी. हां सर, येस सर. थँक्यू सर, थँक्यू. रसे ए रसे रसे नु काही हॉटेलमध्ये राहूया, नाही कंटाळा. बघ ना, सगळा सगळा ढगाल ढगाल वातावरण, काय मजा आहे इकडे. एवढं महाबळेश्वरला इलो आपण, थंडी बघा केवढी ती. होय तर, लयच थंडी आहे ना. ऐकतो का? थंडी लयच आहे ना रे. मी गाराटलो माहिती आहे. हो. दत्तूला नको आणायला पाहिजे होता ना. काय बोललास? नव, त्याला सर्दी होती ना, थंडी मुलं अर्धा अर्धा तास नुसता शिंकत असतो घरात. ताप केवढा भरतो. मला मिठाच्या घाटा घालावे लागतात माहितीये. आणि मीठ केवढा महाग झालाय. गप बसा, माझ्या पोराचा खर्च काढू नका. मोठे इले खर्च काढू नको. काय बघ पाठी, मग आपण फोटो काढूया काय? मी तुझ्या फोनवर काढतो फोटो. नीट पोझिशन घ्या. अजिबात काय करू का. एक सेकंद एक सेकंद एक सेकंद. हा बरोबर. स्माइल बरोबर काढा. माणूस आहे. माणूस? माणूस म्हणजे काय? माणूसच आहे. देवा, मला वाटला हुबे हुब पुतला. पुतळ्यासारखा दिसतोय मी तुम्हाला? नाही नाही, दिसत नव्हतं, असं बसलं होतं ना, मला वाटलं पुतला आहे की काय. तुम्ही पण काय झालं, आम्ही शहरात जातो ना, तर बर्गरचा हॉटेल असा बघा, त्याच्या बाहेर असा पुतला असतो बघा. तो बेंचवर बसलेला असतो. वाटलं तसाच. त्याच्या बाजूला उभं राहून आम्ही फोटो काढतो ना, म्हणून म्हटलं मी तुम्हाला तसा पुतळा दिसतोय आता. नाही हो. काय करतोय? ऐका ना प्लीज, इथून उठाल का? मी ना एक महत्वाचं काम करतोय. माझा काहीतरी विचार चाललाय, मी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो. प्लीज तिथे जाऊन करा ना, काय फोटो बिटो काढायचे. प्लीज. सॉरी यार, सॉरी. नाही तशी काय आम्हाला सवय नाही डिस्टर्ब करायची. प्लीज गैरसमज झाला. बॅगला एक फोटो काढूया. आपला काढू. सफरचंद असं ना खाऊ काढलं घ्या. मला एक काम कर, सफरचंद घेऊन ना तिकडे जाऊन बस. इथे? हा हा, उकिडवा बस, उकिडवा. इकडे बघ वासाड्या, तिकडे काय आयशीचा हो फोटो काढणार तिकडे ना. आणि 2 हातात सफरचंद घे. 2 हात. हा, आणि ऍक्शन कर खाण्याची. 1 मिनिट, तू पण काढ ना फोटो. 1 सेकंद. आलं पण काय हो? खायची पोज नवीन शोधून काढला. खायची पोज म्हणजे
उद्या आपण गावाला गेलेलो आणि लोक म्हणलं तुम्ही महाबळेश्वरला गेलो होतो तर माकड बघितलं काय तर हा फोटो दाखवता येईल ना. लाज वाटता तुमका स्वतःच्या पोरा कसा बोलतालास माझं पोरगो माकडा काय नाही तर तीच लायकी आहे वासाड्याची तीच लायकी आहे तू. फॉबाड फोडून जास्त बोलत. बोलतास त्याका? हो थांबा. काय झाला सो सॉरी पण जरा प्लीज केल 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 करू नका. मी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो. नाही त्या माणसाचं नेहमीचा होय. प्लीज जरा शांत राहा ना. मी काहीतरी लिहितोय की नाही जरा थांबा ना. होय मग काय? सोपं आहे ना लिहा. मी सांगतो तुम्हाला आधी क काढा मग त्याला एक दांडूक द्या मह काढा त्याला एक दांडूक द्या आणि मग टोपी द्या होईल काही आणि मग तरी तुम्हाला माहिती आहे तर लिहा र लिहा त्याला एक दांडूक काढा वरती परत टोपी काढा काहीतरी हे सोपं आहे. ए लहान मुलांसारखं दिसणारं विचित्र काहीतरी. काहीतरी म्हणजे काहीतरी हा शब्द नाही लिहायचा आहे. काहीतरी म्हणजे मला सांगा ना त्याला सांगा मी ना. मी मी सांगते त्यांका काहीतरी लिहूचा नाही आहे त्यांका काहीतरी हा. काहीतरी काहीतरी, हा. काहीतरी काय action आहे? लिहा लिहा काहीतरी लिहूचा नाही, नाही काहीतरी म्हणजे मी काय असं काहीतरी घाणेरडं लिहिणार आहे का काहीतरी नाही काय? छान काही. एक मिनिट मुळात तुम्हाला माहितीये का मी काय लिहितोय. मी कोण आहे माहितीये का तुम्हाला. नाही नाव तरी सांगा काय आहे माझं नाव पृथ्वी प्रताप. मी कातील मोरे. हा ठीक आहे. आम्ही रसिका यांची बायको आणि हयतो आमचं पोरग दत्तू मला नाही करायची ओळख. मी काय अरे अरे बाय संस्कार आहे. गुणाचं अरे असेल गुणाचा किंवा कोणाचा मला नाही फरक पडत. मला आता लिहू द्या ना प्लीज. हो. मी इथे काहीतरी लिहितोय. मी एक गीतकार आहे. हा मी गझल लिहिण्याचा प्रयत्न करतोय. काय ग? कोण आहो तुम्ही गीतकार आहे. ते काय माझे घाबरण्यासारखं काय. नाही तसं नाही. गीतकाराला घाबरण्यासारखं काय आहे? हा नाही तसं काय नाही तसं काय आपलं हे नाव मोठा वाटला भीती हा, वाटली गीतकार त्या- अंगावर तुम्ही काय काट- करता असता काय करता गझल गझल करतोय मी. हो? हो आमचे आपण गजला करतात नाही काय हो एक नंबरच्या गजाली करतो हो. हा, द्यावा शपथ. होय तर. ए, दत्तू बसा इकडे होय, गजाली होय. सांग. ती- 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 ती गजाल सांगा ना ती आपल्या गावाकडे सांगतास ती ती म्हणजे- वडाच्या झाडावर तो मुंज नाही तर ती सांगा ती कुठली? आत्मीयवाली हा, हा. कसं आत्मो येता आणि ऐकत ऐकताच ऐक- काय ऐक- ऐका बरं, तरी एक नंबर गजाल आहे. आत्मो येता आणि तो सांगता की चुना दे म्हणून हा. मग त्याला तंबाखू नाही देऊ नाही, बिलकुल हा? नाही. त्याने चाय मागल्या तर त्याला खारी नाही देऊची आत्म्याक ना असं घुटमळ तर ठेवू ठेवायचं. वहिनी वहिनी तुम्ही जे आता सांगताय ना ते गजाली. कोकणात जे सांगतात ना एक एक वेगवेगळ्या गोष्टी तयार करून रंगवून सांगतात ना ते. होय तर मी जे करतोय ते गझल. आता कसं समजावं तुम्हाला. हा. गाण्याचा प्रकार आहे एक. होय काय? हा, हिंदी आणि उर्दू मध्ये मी गझल करतो. ऐका अच्छा, ना होय मला काय? लिहू द्या फक्त. म्हणजे मी काय म्हणतो तुम्हाला उदरू येतं काय येतं मला. उदरू उदरू आता काय सगळं उद्रुत तुम्हाला आलंय. बाकी अख्ख्या जगाला जे येतं हा, हा. ना ते उर्दू आहे. होय काय? सर प्लीज ऐका. मला ना डेडलाईन दिली आहे आमच्या प्रोड्युसरने. मला आजच्या आज गझल पूर्ण करायची. प्लीज तुम्ही जा ना इथनं. मला लिहू द्या ना. मी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला कळतंय का. हो, हो, हा? हो. बरोबर थांब एक मिनिट थांब ओ काका इकडे जरा इथे मध्ये आहे ना मी तुडवेन तुला. हा. मी शपथ सांगतो मी तुडवेन तुला. मला काम करू दे. असं काय एक- बसा एक- तुम्ही एक मिनिट. काय त्याचं करताय? काम बोलतात काय ते असं बोलवा. नाही, काम तो काही त्याला नाही. विचार- बोल बाबा पटकन बोल आणि जा. काका तुम्हाला हिंदी येते ना येते बाळा म्हणूनच मी हिंदीत लिहितोय की हा नाही. मग माझे एक दोन प्रश्न आहेत हिंदीतले ते विचारायचे नाही होते. तसं माझं पोरगो ना हुशार आहे. त्याच्या डोक्यात लय प्रश्न येतात त्या विचारूची लय हौस आहे. विचार बाबा विचार हे विचार बिंदास विचार. मला सांगा हिंदीत पोलिसांना आई का बोलतात हा हिंदीत पोलिसांना आई म्हणतात. हा कुणी सांगितलं तुला. मी परवाच ऐकलं होतं काय? एक जण बोलत होते ए पोलीस आई पोलीस आई पोलीस आई तुडवा ना. वाट कसली बघताय तुडवा. इकडे या नाही वसाड्या ते पोलीस आई म्हणजे हिंदीत पोलीस आले असं म्हणतात. हिंदीमध्ये ना आल्याला आई म्हणतात. हा काय हा. मग लसणाला बाबा बोलतात काय तुडवा मारू नका हो. त्याच लायकी जायचं. मारू मारू वाटेल ते बोलतो. अरे बाळ इकडे इकडे. हिंदीतलं तुला प्रश्न पडलेत म्हणून उत्तर देतो. हा. मराठीतले काही शब्द हिंदीत गेल्यानंतर स्त्रीलिंगी होतात जे मराठीत पुल्लिंगी असतात. म्हणजे पुलिस आई, जान में जान आई किंवा मेरी आवाज आई. आता आवाज मराठीत आपण काय म्हणतो. माझा आवाज पुल्लिंगी आहे की नाही. हिंदीत आपण म्हणतो मेरी आवाज स्त्रीलिंगी झाला आहे की नाही. अच्छा. असे काही मोजके शब्द आहेत जे मराठीत पुल्लिंगी हिंदीत स्त्रीलिंगी असतात. झालं कळलं. अच्छा, म्हणजे ते मराठीत जे पुल्लिंगी शब्द असतात ते हिंदीत स्त्रीलिंगी होतात काय काही काही शब्द. काय होतात ना म्हणजे तुम्हाला ते उदरू बिदरू सगळं येतं ना उर्दू नाही उर्दू येतं मला. येतं ना. मला जर एक प्रश्न पडला होता म्हणजे कसं आपल्याकडे कधी असं पाहुणे येतात बघा पाहुणे तर आपण कसं म्हणता आईये 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 शर्ट पीस रखिये पण त्यांच्याकडे कधी शर्ट पीस दिसतच नाही हो. हे नेमकं काय
नाही आयता बरोबर हो. उर्दूमध्ये? पिक्चर मध्ये दाखवतात ना ते असं बोलतात. पिक्चर मध्ये आम्ही आई शर्ट पीस रखी ठेवतच नाहीत. शर्ट पीसच नव्हतं नाही त्यांच्याकडे. त्याच्या लय घोल झालाय आमचा. भिकाऱ्यांनो शर्ट पीस नाही ठेवायला सांगत ते. टेलर आलाय घरी. आइये तशरीफ रखी असं म्हणतात ते. तशरीफ म्हणजे काय? तशरीफ म्हणजे पार्श्वभाग ज्याच्यावर आपण बसतो. पण मला पार्श्वभाग नाही मी बुडावर बसतो तेव्हा शब्द नाही सांगे. मोरे तेच हो. बूड म्हणजेच पार्श्वभाग आणि पार्श्वभाग म्हणजेच उर्दू तशरीफ. हा काय? हा मग हा परवा एवढे दिवस माझ्या तशरीफवर लात मारत होता काय? मारतो म्हणजे तुझी लायकीच आहे वासाड्या. माझी लायकी काढू नका आता. काय लायकी काढू नको? माझ्या तशरीफला हात नाही लावायचा आता. हा नाही लावणार. माझी तशरीफ आहे ती. तुझी हा, मग? अरे, तुझी तपश्रीफ धुवून तुला लहानाचा मोठा केलाय. गोष्टी करतोय माणसासमोर तशरीफ धुवून. लहानपणी तुझ्या तशरीफवर चापट्या मारल्या असं ना तर ही जीभना चुरू बोलली नसती. गप्रा यांचा ना असा असता एकमेकांशी भांडत राहतात दिवसभर आणि दुपारी पाटावर तशरीफ ठेवून बोलतात जेऊ क्वाड म्हणून. आणि तुमचा काय दिवसभर ह्याचाच चाललेला असता. तशरीफीला टॉवल गुंडाळायचो आणि गावभर फिरूचा. अरे वाटेल ते नका ना बोलू. एक चांगला शब्द दिलाय आपल्याला उर्दू भाषेने तशरीफ असा. मान ठेवा ना त्याचा जरासा. कुठेही लावाल तशरीफ. मूर्ख कुठचे. अदब आहे ना यार भाषेत. हा आब आहे ती राखा ना थोडीशी. उर्दू कुणीतरी म्हटलंय यार. काय म्हटलंय कुणीतरी की गरीबी में अमीरी का एहसास दिलाती है उर्दू. का म्हटलंय. ती भाषा श्रीमंत आहे ना यार. आब आहे त्या भाषेला. गुलजार काय म्हणालेत मला सांगा. नाही देवा शेवट मला काहीच नाही माहिती. माहितीच नाही तर काय सांगणार ना. पण मी सांगतोय ना मग ते ऐका ना मोरे. गुलजार काय म्हणालेले आहेत कि वो यार है जो खुशबू की तरह जिसकी जुबान उर्दू की तरह. आहे की नाही. म्हणजे काय तर यार माझी जी कोणी प्रियसी आहे माझा जो कोणी प्रियकर आहे त्याची जुबान त्याची वाणी म्हणजे उर्दू इतकी श्रीमंत मधाळ गोड जे काही असेल ती आहे. अरे काहीतरी आहे ना विशेषण आहे ना. नाही वा म्हणजे लयच मोठा माणूस. मग अरे मिर्झा गालिब माहितीयेत का तुम्हाला. म्हणजे काय माहितीयेत. मला माहिती काय मला माहिती नाही तर आमच्या एरियामध्ये ते गालीचं विकायला येतात का नाही. हे मिर्झा गालीचे वाला नाही. मिर्झा गालिब. अरे यार तुम्हाला काहीच माहित. हे ऐकलंय कधी. उनके आने से जो आ जाती है रौनक मुंह पर. उनके आने से जो आ जाती है रौनक मुंह पर वो समझते हैं बीमार का हाल अच्छा है. ऐकलंय का कधी. नाही पण आता ऐकलं लय बरं वाटलं. हा पण याच्या आधी कधी ऐकलंय का. मिर्झा गालिब आमिर खुसरो ऐकलंय का. नाही पण आमिर हाडकरो ऐकलंय मी. बोलत काय रे मारू नका पोरात मारू. मारू नको तर काय करू. नाही ते काय. अरे मी काय सांगतोय. आमिर खुसरो याचं कुठे लक्ष आहे. आमिर इथलं इथे खुसरो त्याच्याकडे लक्ष आहे याचं. चाळ बांधली येणार आहे तुझ्या नावाची. लोक केवढा मोठा बुलडोजर लावतील माहितीये का तुला. अरे काय सांग. तू काहीच ऐकलं नाही का रे उर्दू बद्दल. काहीच कुठेच नाही ऐकलं. अरे उर्दू शब्द आज पहिल्यांदा ऐकता मी. उर्दू नाहीये मुळात ते उर्दू आहे. अरे किती लोक आहेत यार. किती मोठे मोठे कलाकार आहेत यार. कैफी आझमी फैज अहमद फैज बशीर बद्र निदा फाजली या लोकांची नावं ऐकलीच नाहीत तुम्ही. सॉरी म्हणजे खरंच नाही म्हणजे. अरे मराठीतल्या तरी लोकांची ऐकलीत की नाही. कोण. सुरेश भट इलाई जमादार भीमराव पांचाळे. अरे गझल विश्वात क्रांती केली या माणसांनी. नाही म्हणजे मराठीत पण गझल होता. ऑफकोर्स होतात. होय. जखमा कशा सुगंधी झाल्यात काळ झाला. जखमा कशा सुगंधी झाल्यात काळ झाला. केले तवार जाने तो मोगरा असावा. केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली. केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली. मिटले चुकून डोळे हरवून रात गेली. सुंदर ही गझल आहे ना. ही गझल आहे. काय सांगता बाई का. बघा ही गझल आहे. हा तरी मला अनेक येतात अशा गझल. जेव्हा शपथ मी लय लिहिलेल्या गझल. अशा गझल येतात. म्हणजे काय मला माहिती नव्हतं याला गझल म्हणतात. ऐकू म्हणजे एक मध्येच अशी परवाच म्हणजे सुचली ती. इर्षाद इर्षाद. ओके इर्षाद. बोला बोला. शालू झोका देगो मैना
शालूच होता देखो मैना. बर बुगडीने आणली रुसू नको मैना. कसा तुम्हाला कसा जा ना बाबांनो, जा ना, निघा ना. नाही पण गझल गझल बद्दल काही माहितीये कधी केली? अरे गझल ना, गझल मध्ये वेदना असते, प्रेम असत, प्रेरणा लागते रे गझल लिहायला. आहे का तुमच्यात ती प्रेरणा? आहे माझ्यात आहे प्रेरणा आहे. हो लिहिलीये? हो म्हणजे सांगलीची प्रेरणा आहे ना माझ्याकडे. गझल लिहिली हा म्हणजे काय ऐकवाच. आहे काय बघा, मस्त गझल आहे, ऐकण्यासारखी आहे. 25 जून 1986 साली ते जन्माला आले. 25 जून 1986 साली ते जन्माला आली. सांगली ते पुणे, पुणे ते मुंबई, नो एंट्री करत तिने दुनियादारी केली. बाबूरावला पकडता पकडता तिने प्यारवाली लव्ह स्टोरी केली. वा 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 वा. तिथेच ती माझी दिलाची राणी झाली. दिलाची राणी झाली, दिलाची राणी झाली, इथं समाप्त झाली. थू. असाच पाहिजे, असाच पाहिजे. निलाजरे आहात तुम्ही, निलाजरे. निलाजरे आहात. इतके दिवस गेले 600 एपिसोड जे इनडिरेक्ट चाललं होतं ते डायरेक्ट पोहोचवताय. मोरे तुमच्यासारखे ना एक साधारण 1.5-2 करोड आहेत. 1.5-2 करोड जे मनातल्या मनात त्यांच्यासोबत संसार करू इच्छितात, पण त्यांनी त्यांचा दौलतराव निवडलेला आहे. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आता तुम्ही जे केलं ती गझल नाही, मनातल्या मनात मारलेली मजल होती. लक्षात ठेवा. हे नाही ठेवला. गझलला ना अर्थ असतो, असतं. मतला असतो, मक्ता असतो. मतला म्हणजे काय तर उदय, मक्ता म्हणजे काय तर असतं, है ना. एक अर्थपूर्ण सुरुवात असते, अर्थपूर्ण शेवट असतो, मग तयार होते एक कमालीची गझल. कळतंय? कळतंय का? मला कळलंय, मला कळलंय. तुला कळलं? मला कळलंय. मग काय? हा. आता हे बघा, माझं नाव दत्तू प्रभाकर मोरे. म्हणजे दत्तू मतला, मोरे मक्ता आणि प्रभाकर मधला. मी मतला नाही, मी वसाड्या मतला, तू मागता. नाही, मी मतलाय. असं कसं? अबे तू खाऊन खाऊन मातलायस, मी मतला, तू मागता. नाही. तुम्ही दोघा प्रवास सगळं मागे राहूचं काय मग तुम्हीच घेतलो. हा. ते काय नाही, मी मतला, तुम्ही मगता काय तो वाटून हे द्या. नाही, याला अर्थ मी नाही. मतला. बघ मी मतला, तू तकता. मी नाही टाकता, मी तोतला. तू तकता, मी तोतला. तू तोतलास नाही तर काय आहेस? तू तोतला नाही, तू तकताय. नाही. तुमच्या बापाने केली होती अशी गझल. मतला आणि मक्तावरून तख्ता आणि तोतलावर आलात. तू तुमच्या जिंदगीवर. मॅनेजर, मला हॉटेल चेंज करून पाहिजे. मॅनेजर, वा 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 वा. भन्नाट परफॉर्मन्स. हाच रसिक प्रसाद दा. बहारदार, मस्त कॉन्सेप्ट होती आणि खूप मस्त प्रेझेंट केली ती. वंडरफुल. बघा इकडून काय दाद मिळतीये. सई. भारी परफॉर्मन्स होता मोरे, लाजू नका. तुमची मजल चांगली होती. मजल दर मजल करत आपण प्लॅटॉनिक पर्यंत पोहोचलोय आणि आम्हाला आपल्या जर्नीचा अभिमान आहे मोरे. नेहमीप्रमाणे मोरे फॅमिली वॉज रॉकिंग. आणि पीपी तुझी त्याच्यात सिल्वर लाइनिंग खूपच आवडलं. मस्त. थँक्यू. वैशाली ताई, तुला कसं वाटलं परफॉर्मन्स? गझल या फॉर्मला तुम्ही अशा तऱ्हेने सादर करू शकता. हॅट्स ऑफ टू यू गाईज. आणि मी येता जाता तुमचे एपिसोड्स बघते आणि एकटीच हसत असते. क्रेडिट गोज टू ऑल ऑफ यू. म्हणजे एकदा माझा एअरपोर्टवर फ्लाईट मिस व्हायचं राहिलेलं, मी एपिसोड बघत बसलेले आणि मी विसरले की आपण एअरपोर्टवर आहोत. सो क्रेडिट गोज टू यू. थँक्यू. स्वप्नील दादा. वा खूप मजा आली. कारण मी खूप मोठा फॅन आहे मोरे फॅमिलीचा आणि त्यात आयसिंग ऑन द केक इज पीपी. ॲब्सोल्युटली. आणि मला वाटतं गझल हा आमच्या सगळ्यांच्या फार जवळचा प्रकार आहे आणि कुठलाही संगीताचा प्रकार म्हणावा. आणि जेव्हा ही सगळी मंडळी त्यांना चिडवत होती आणि ती जी चीड त्याला येत होती पीपीला आणि तो जो त्रास तो आमच्यापर्यंत पोहोचत होता अक्षरशः,
तिकडेच हे स्किट सुपर्ब झालं, कारण तो सगळा त्रास आमच्यापर्यंत पोचला आणि आम्हाला खूप मजा येत होती. आम्हाला त्रासही होत होता, पण ऑफकोर्स आम्हाला हे माहीत स्वतःला हे मला सांगावं लागत होतं की नाही हे स्किट आहे, हे स्किट आहे, त्रास करून घेऊ नको. सो खूप छान. ऑल द बेस्ट मित्रांनो. वाह 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 वाह, बहुत बहुत धन्यवाद. जाइए तशरीफ रखिए. मंडळी, आपल्या पुत्राच्या कुकर्माचे धक्के पचवणाऱ्या बापाला आज पुन्हा एकदा एका नवीन आव्हानाला सामोरं जावं लागतंय. चला तर बघूया त्यात नेमकं काय काय घडतंय ते. हे दाखवायला मंचावर येत आहेत आपले इरसाल हास्यगावकरी. अगं बाई, अगं बाई, अरे देवा, मी पण ना ऐक गाण्यात इतकी रमते ना. रविवारी सकाळी शिकेकाईनी शॉवर खाली न्हाण्याची गंमत काही वेगळीच असते. थांब ना, माझं वाक्य घेऊ दे ना जरा. थांब, न्हाऊन कोण आलोय? मी आलोय ना, माझं वाक्य घेऊ दे ना जरा. सॉरी. आणि काय आहे का तुझं हे? बाथरूम मध्ये एक साबण नाही तुझा नवीन? आई 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 आई, नवीन साबण कशाला हवाय? जो आहे तो संपवा आधी. सिम कार्ड एवढा साबण आहे, एवढासा. चोळता चोळता गायब झाला कुठेतरी बॉडीवरच. राहू द्या, हे मी काटकसर करते ना, मी म्हणून चाललाय संसार छान. हो माहितीये, काटकसर तुझी मला माहितीये. माहितीये. हो, पाण्याच्या ऐवजी ना 1.5 लिटर तेल टाकलंस परवा वापरलेलं झाडांना. तुम्हाला कसं कळलं? 2 दिवसांनी गुलाबाला भजीचा वास येत होता. जरा ना, रविवारचा दिवस आहे, मला गाणी ऐकू दे ग छान. ऐका. ये. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं गाणं आहे हे. माहितीये, मी असं जनरल बोलले. पंडित भीमसेन जोशी, वा कमाल. पण हे सुरू असताना कशाला बोललीस? हे सुरू असताना पण पंडित भीमसेन जोशी कमाल असू शकतात ना. हो, मग झालं तर. हे म्हणजे असं झालं की नवरा असताना बॉयफ्रेंडचा विचार पण नाही करायचा. काय हिचं करायचं? चला, झाली मेथी निवडू. निवडून नाही ग, गोळा करून झाली. गोळा करून झाली मेथी. चालू आहे. आज काय भाजी कुठली? मेथी मलाई पंटर. पंटर नाही ग, मटर असतं ते. काय आज खायला मिळणार आहे? मेथी मलाई मटर अशी भाजी आहे. तेच ते. बरं ऐक ईशा, बोला. आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्री तुला माहेरची आठवण येत होती, म्हणून मी तुझं केलेलं सांत्वन उठलं का? म्हणजे मुलगा उठला का आपला? ओंकार कुठे आहे? कसं बोलता माझ्या पोराला नेहमी? अरे त्यात उठला का? उठलाय ते हे खेळतोय काय ते व्हिडिओ गेम खेळतोय ते. असं व्हिडिओ गेम तर व्हिडिओ गेम. ए संडेला कोणतरी आलंच पाहिजे. कोण आता आलंय? लॅटर आहे. अरे ओंकार, ओंकार, ओंकार. एक मिनिट कोण? तुम्ही कोण आहात? एक मिनिट, कोण आहात तुम्ही? माझ्या घरात का घुसलात? अरे ओंकार चौगुले, ए चौकरा इधर में ही रहते हैं ना. हो हो, ओंकार चौगुले माझाच मुलगा आहे. पण काय हे काय बोलताय तुम्ही? 1.5 लाख रुपया निकाल. कॉमेडी करताय. एक मिनिट, काय बोलताय तुम्ही? हे काय आहे सगळं? तुम्हारा चौकरा घर में है क्या? आहे ना, व्हिडिओ गेम खेळतोय. आप भी बोलाओ. बोलवते ना मग. एवढं काय? बोलव जरा. ए सावत्या अण्णा. अयो सावत्या अण्णा, तुम वो बुलबुल पान टपरी पे रोज शाम को 7 बजे पान खाने को आता है ना? अरे वो दीपाली बार के बाजू में, डावे बाजू में है ना, बुलबुल पान टपरी आता है ना? अयो अम्मा, तुमने कैसे पहचाना? देखा है मैंने, कितनी बार देखा है. तुमको पान में किमाम ज्यादा लगता है ना? इकडे ये. हे तुला कसं माहिती त्याला किमाम बिमाम आवडतो ते? येता जाता नजरेस पडतं असं. म्हणजे आपण कधीतरी असं रेंगाळतो ना ते. हे रेंगाळणं बंद कर जरा आता. रेंगाळणंच वाढलंय तुझं. परवा सोसायटीच्या समोर
खड्डा खडत होते जेसीबीनी 3.5 तास रेंगाळलीस. काय मिळालं त्या खड्ड्यातून तुला? काय दिसतं काय? आलं तो का टाइमपास येल्ल्या नाही. शेट्टी अन्ना का पैसा होना अभी क्या अभी है. हो. अभी क्या अभी होना है. हम क्या है हमका अंश है वो वीडियो हम उसको उठाओ नहीं तो बोलो, उसको बोलो, जिंदगी बोलो, उठा बोलो. देते हैं. नहीं हम इधर बाहेर ये. क्या काय बाबा तुमचा सकाळ सकाळ आहे ना त्रास देऊ नका ना. क्या अरे सोड सॉरी काय झालंय काय ओंकारा 1.5 लाख रुपये निकाला. अरे कुठले पैसे कुठले 1.5 लाख रुपये अण्णा कसले पैसे काय लेगा उठले पैसे ऐसा नाडगा हाने गाने तेऱ्या. मुंबईत जसं छोटा काश्मीर आहे तसं चेन्नईला छोटा सातारा आहे. नाही थांबा ना बाबा जरा तुम्ही जरा थांबा ना. त्याची भाषा बघ ना. हो माहिती है. सुनो अन्ना अन्ना मैंने शेट्टी का सब पैसा दे दिया पहले का सब हिसाब क्लियर किया मैंने. इसका ना किडनी का मैंने खोटा ये करके वापस सांग. लाज नाही वाटत तुला? माझे कसं ते महत्वाचं आहे का आता. मैं सब पैसा दे दिया है. कौन सा पैसा अन्ना? तेरी आइटम है ना कोमला उसने अन्ना से 1.5 लाख रुपया लिया. कोमल ने ओंक्या कोमल म्हणजे आपली कोमल. हो आपली कोमल. कोण कोमल? असं काय करता आपली कोमल ती नाही का? म्हणजे तू त्या बार मध्ये नृत्य करणाऱ्या कोमलच्या मागे लागलोस परत? का लागलास त्याच्या मागे? का लागलास? उसको काम से करो. बाबा ओंकारा वो कोमला अन्ना से 1.5 लाख रुपया लिया. वो बोली अन्ना को सल्या और टकलिया उनका मैटर खत्म करने के लिए पैसे लिया. और फिर से बोली कि 4 दिन में अगर पैसे नहीं दिया तो लेने का ओंकार से पैसे. तूने बाय ने बाट तोड़ तू पैसे देने से तुला ठोकी काढसो. बेने को लय मारो बेने को. ओंक्या किती पैसे आहेत? 1.5 लाख रुपये आहेत बाबा. फक्त 1.5 लाख आहेत? हो. त्यांना सांग मी 2 लाख देतो पण साऊथ इंडियन बेरिंग आवरा. मला काय सांग. अरे बाबा बहिणा पाठवून बाबा क्या बात करते हैं? नाही कुछ नहीं बात करते बाबा कुछ नहीं बात करते. मी देतो बाबा ऐका बाबा इथे बसा. बाबा तू कोमलच्या मागे का लागतोस? माझा ऐका. आयुष्याची वाट लागली त्या कोमलनी. टीव्ही विकला म्हणजे किडनी विकायला गेला. आठवत नाही करे तुला? बाबा हे बघा तिला गरज असणार बाबा. तिला गरज असणार म्हणून तिने घेतले असणार. नाही तर ती असं नाही करत बाबा. खरं आई शपथ मला सगळं सांगून करते. ह्या वेळेला तिने सांगितलं का नाही मला कळत नाहीये. अरे पण मला एक कळत नाही. तिसऱ्याचा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आपण का पैसे द्यायचे बाळा? का द्यायचे? बाबा आपण नाही द्यायचं पण कोण देणार बाबा? बाबा कोमल खूप गोड आहे हो बाबा. खूप गोड आहे बाबा. ती एवढी साधी आहे ना बिचारी. तिला कोणी फसवतो बाबा. सिरियसली कोणी. आई तुझ्या सुनेला तू मदत नाही करणार आई? अशी कशी मदत नाही करणार? असं कसं बोलू शकतोस? माझ्या सुनेला मी मदत करणार. मी माझा चपलाहार पण देणार आहे. कधी ठरलं हे लग्न? हे लग्न कधी ठरलं बाबा? हे लग्न कधी ठरलं? बाबाला माहित नाही हे लग्न कधी ठरलं? बाबा लग्न नाहीये. बाबा लग्न नाहीये. मी एका शोषित स्त्रीला मी मूळ प्रवाहात आणायचा प्रयत्न करतोय बाबा. कळलंय का तुम्हाला? नाही बाबा तुम्ही त्याच्या मागे का लागलास मला? तुम्ही शांत व्हा. तुम्ही बसा. तुम्ही हळू आणि चिडचिड करू नका. तुम्ही बसा. चिडचिड करू नका. तुम्ही स्वतःला पण न कन्व्हिन्स होणारे साऊथ इंडियन. अरे काय सॉरी भाऊजी बसा ना. बस सॉरी बसा. तुम बैठो. तुम ऐसा मस्त बैठो. आराम से बैठो. तुम कुछ लेगा? तुम पौवा मारेगा? पौवा काय विचारतेय? कांदे पोहा. अरे
मराठीत पोहा हिंदीत पौवा असं होत नाही ट्रान्सलेशन. पौवा म्हणजे हे झालं. तसंच वही सांग नहीं, ना बाई. वही पोहा नहीं, कांदा पोहा, उपमा शीरा ऐसा कुछ खाएगा? इडली वो जमता ही नहीं है. मैं हमेशा ना ट्राई करता है, मैं वो रात्रभर भिजवता है, सुबह ऐसा टम फूकता भी है बुड़बुड़े आके, ऐसा लगता है आज इडली अच्छा बनेगा, लेकिन नहीं जमता है. वो 7 छिट्टी का तो उतना तो मुझे पता है, 7 छिट्टी देने का, लेकिन वो ऐसे लिबली भी ऐसा ही बनता है. अच्छा ऐसा बनता ही नहीं है. आई ए हमरा का इसको ना घर का कोई मालूम नहीं है. तुम्ही शांत. बाहर का सब वो बुड़बुड़ करके ऐसा वो स्मोक भी वो सब मालूम है इसको. घर का चाय कैसा बनाने का वो नहीं मालूम बाबा, शांत. है. इडली का ऐसा कैसा पूट फूकने का वो नहीं मालूम है. शांत घरातलं काहीतरी माहित आहे का तुला? शांत व्हा तुम्ही. थांबा ना जरा, थोडं पेशन्स ठेवा ना. काय चाललंय तुमचं मला कळत नाहीये. त्या नाकावर जो जटायू आहे ना तुमच्या, त्याला शांत करा. अरे भोया आहेत रे त्या. जटायू आहेत. शांत करा. तिच्या मागे का लागलास तू? तिच्या मागे का लागलास कोमलच्या रे? घरदार विकायची पाळी आली ना रे. बाबा ती तशी चांगली आहे ना बाबा. बाबा ती खूप गोड. तुम्हाला माहितीये बाबा, बाबा तिचं मन आणि त्या शहाळ्यातली पतला मलाई असं बाजूबाजूला ठेवलं ना तर कळणार पण नाही तिचं मन कुठलं आणि पतला मलाई कुठली. एवढी हळवी आहे ती बाबा. कुठे भेट कुठे झाली पतला मलाईशी? शेट्टीच्या वैशाली बार मध्ये. वैशाली बार? हा बाबा. कुठला वैशाली बार? तुम्हाला वैशाली बार नाही माहिती? इसको तुम्हाला का सांगते, यांना वैशाली बार पण नाही माहिती. वैशाली बार आपण स्टेशनच्या दिशेने निघालो की तसा कोपऱ्यावर आहे ना, असा इथे उजवीकडे बार, तो पायल बार आहे, तो तिवारीचा तो नाही. पण मग तिथे असं एक गट्याळ आहे मोठं, ते असं ओलांडून गेलं ना की मग एक बारीक बोळकांड आहे, त्यातनं ना असं 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 जावं लागतं. आणि मग असं पूर्ण गेलं की तिथे डाव्या हाताला असं आहे ना तो वैशाली बार. असं कसं आठवत नाही तुम्हाला? बॉइल्ड एग वाला आहे बाहेर, तो चना मसालावाला. अहो पोलिसांची रेड पडल्यावर तिथे एक असा पळून जायला भुयारी मार्ग आहे ना, चोर. अरे या बाईला भुयारी मार्ग सुद्धा माहिती आहे. अरे एवढं कसं माहिती का तुला? येता जाता नजरेच पडत. अरे पण येता जाता जिथे असं जावं लागतं त्या रस्त्यात का जातेस तू? तो रस्ता का लागतो तुझ्या आयुष्यात? शॉर्टकट आहे म्हणून मी मध्ये मध्ये जाते. बॉइल्ड एग विकणारा रस्ता टाळायचा, आपण वेगळीकडून जायचं. एवढं कळत नाही का तुला? बाबा शांत. चिडू नका ना, सॉरी. शांत बाबा. शांत व्हा तुम्ही शांत व्हा. श्वास. तू मला सांग, तू त्या कोमलच्या भानगडीत कधीपासून पडलास? बाबा तुझं वय आहे बार मध्ये जायचं मला सांग. नाही बाबा, मी असं बार मध्ये म्हणून नाही गेलो बाबा. बाबा मी एकदाच गेलो होतो बार मध्ये. माझ्या कॉलेजचा प्रबंध होता ना, शोषित स्त्रियांचं आयुष्य कसं असतं असा मला तो प्रबंध लिहायचा होता, म्हणून मी ते बारबालांचे इंटरव्ह्यू घ्यायला गेलो होतो बाबा. अरे ओंक्या, पण तू कॉमर्सला आहेस ना, हा कुठला प्रबंध लिहितोयस तू? कॉमर्सला कुठून आला हा प्रबंध? तुम्हाला कसलं कौतुकच नाही, एवढा चौफेर अभ्यास करतोय ना. तू बोल रे, तू ऐकू नको, तू बोल. काय झालं? काय झालं माहितीये का, मी त्या कोमलचा इंटरव्ह्यू घेत होतो आणि तिचा इंटरव्ह्यू ऐकता ऐकता इंटरव्ह्यू ऐकता ऐकता मी रडायला लागलो आई. आणि मग ती पण रडत रडत माझ्या खांद्यावर पडली आणि मी तिच्याच प्रेमात पडलो. कोण नाही बिचारीला आई. बिचारी एकटी आहे आई. आपल्याला मदत करावी लागली. इधर क्या हमको नजदीक से स्किट देखने के लिए बुलाया क्या? इससे अच्छा हम सोफे पे बैठ के स्किट देखते हैं. सॉरी. अरे अन्ना, मुझे कुछ तो दे दो. एक तो पैसा दे दो, नहीं तो स्किट में मध्य मध्य वाक्य तो दे दो. रुको ना यार, फैमिली मैटर चल रहा है. रुको ना यार. मैं पैसा देता है, आप डरो मत अन्ना. बाबा बाबा खिशातनं पटकन 1.5 लाख रुपये काढा आणि द्या. अरे तू काय रुमाल है पटकन द्यायला? 1.5 लाख रुपये नहीं है रे. हमरे को 1.5 लाख नहीं है. स्पष्ट बोलता है. पैसा इल्ले नहीं है. वंकारा, अगर तुम पैसा नहीं देते ना, तुम्हारे बाप इसको हम गिरवी रखते हैं. अरे गिरवी रखे. मला कशाला? मी तिकडे येऊन काय करू? वेटर का काम करेगा. वेटरचं काम करणार मी. एमएच्या इंडस्ट्रीत मी जनरल मॅनेजर आहे, मी वेटरचं काम करणार. करा ना बाबा, करा ना. काय बोलतोय हा? अगे करा ना, काय प्रॉब्लेम आहे बाबा. मी केलं असतं, पण आपल्या घराण्यात अशी बार मध्ये जायची पद्धत नाही ना. मी घराण्याचं नाहीये, मी कोण घराण्याचा वॉचमन आहे?
बाहेर बसलोय खुर्चीवर. नाही बाबा. मी घराण्यातच आहे मी. हो बाबा, पण मी मला काय वेगळी ट्रीटमेंट देता? बाबा 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 मी जर वेटर म्हणून गेलो तर पैशाची जमवाजमव कोण करणार मला सांगा. बरोबर. मी करणार ना. काही प्रॉब्लेम नाहीये. तिकडे कोमलची खूप वट आहे. काहीच प्रॉब्लेम नाहीये. हो कोमलचे सासरे बुवा म्हणून लय मान मिळेल बाबांना. खूप मान. आणि तुम्हाला रात्री एक्स्ट्रा बिर्याणी किंवा ते रायता बिता पापड वगैरे लागला ना, कोमल आणून देईल ना तुम्हाला. शेवटी एकदम एका पापडासाठी आणि रायतासाठी मी तिकडे जाऊ? ह्याची अक्कल बघ. बापाला वेटर म्हणून पाठवतोय. बापाला वेटर म्हणून पाठवतोय तुझा लेख. काय चुकीचं बोलतोय तू? काय हरकत आहे 4-5 दिवस जा ना वेटर म्हणून. काय बोलतेस तू? मला ना असं इमॅजिन होतंय तुम्ही एकदम मस्त वेटर कराल. म्हणजे फक्त तुमचा स्वभाव मला माहितीये म्हणून सांगते. 4-5 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील. वेटर म्हणून काम करताना असं पटकन कस्टमरनी कधी ए टाकल्या क्या रे नहीं ये 4 भिंती में टकलिया एक ही है. मैं 4.5 लाख खर्चा किया फिर भी टकलिया मैं ही है. देखो तो असं पटकन कोणी ओरडलं ना की ए टाकल्या मसाला बाबडला ना, चिडायचं नाही. हा तुम्ही चिडचिड खूप करता. चिडायचं नाही. शांतपणे मान खाली घालून आपलं पापड द्यायचं काम करायचं. बरं बिअरची वगैरे ऑर्डर आली ना तर बिअरची बॉटल आधी टेम्परेचर चेक करायला द्यायची. असं नाही असं नाही. कसं चेक करायचं? असं चेक करायचं. आणि मग समजा चेक न करता तुम्ही उघडलत ना, तुमच्या पगारात ना कापलं जाईल मग पैसे. मग चेक केल्यानंतर ते ओके म्हणाले ना तर मग असा ग्लास उचलायचा आणि थोडासा तिरका करून हळू ग्लास भर ओतायचा. काठोकाठ एकदम. आणि सरळ असं ठेवून असं होतलं ना सगळा फेस बाहेर येईल. नवख्यात कळेल मग प्रॉब्लेम होईल. अरे हे सगळं तुला कसं माहिती? येता जाता नजरेस पडतो. अरे तुझा जो रस्ता आहे तो येता जाता लागतो. तो बाहेरून गेला पाहिजे. बाहेरच्या मधून कसा जातो तो? येता जाता. अरे ये असं कसं बघशील तू? चिडचिड करू नका. आता जायचंय ना. नाटक लगाया दिमाग का दही कर दिया. खोपड़ी खोल देगा एक एक का. दिमाग खराब कर दिया. दलिंदर बिंडो का. ये तो एक कार पट्टा में पैसे नहीं देते. ये हम तुम्हारा लैपटॉप लेके जा. ऑफिस लैपटॉप है. अरे महत्वाचं काम आहे ऑफिस. अरे ऑफिस पीपीटी आहे यार. चुप बैठ मारेगा. ऑफिस मी नाही देणार. नहीं पैसा दे तो जूता ले लो. अरे काय बोलतो यार माणूस? पैसा दे तो लैपटॉप ले लो. ऑफिस पीपीटी आहे. ऐक माझी नोकरी जाईल. लॅपटॉप लॅपटॉप दे रे. ईशा थांब. हे कोयता ईशा थांब. ईशा फाइनल पूछ रहा है मैं. तुम लैपटॉप लेके जा रहे? हाँ लेके जाती है. ईशा थांब. कोयता मध्ये पडायचं नाही आता. आता ते आहेत आणि मी आहे. सिरियस राजू फाइनल पूछता है. लैपटॉप लेके जा रहे? लेके जाता है. ईशा आई ईशा आई काय करतेस? ईशा चार्जर कोण तुझा बाप घेऊन जाणार? चार्जर शिवाय किती वेळ लॅपटॉप चालवणार आहात? मूर्ख बावळट. बिंडोक बिंडोक बिंडोक. पासवर्ड आहे बिंडोक. पासवर्ड नसेल तर ओपन कसा करणार? निघा. सुबोधदा काय म्हणशील? तुमच्या टीम बद्दल काय बोलणार? म्हणजे मला असं वाटतं की औषध आहात तुम्ही आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात आणि ते सातत्याने तुम्ही सतत प्रूव्ह करताय. फक्त मुलंच नाहीत तर पुरुषांच्या पेक्षा प्रचंड प्रमाणात वेडसरपणा करणाऱ्या स्त्रिया इथे आहेत आणि त्यांची ताकदही तितकीच अफाट आहे आणि त्या सगळ्यांना तुम्हाला इथे संधी देता येते. ती संधी तुम्ही घेताय आणि त्या संधीचं सोनं करताय याबद्दल इथल्या तमाम महिला वर्गाचं एकदा जोरदार कौतुक. फार कमालात तुम्ही. थँक्यू सो मच. खूप धन्यवाद. याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण जाण्यापूर्वी आज स्वप्नील दादा इथे आलाय तर दादा तुला ही विनंती आहे की आजच्या भागाची सांगता तुझ्या सुरेल गाण्यानं व्हावी. तू ही सुरेल भेट आम्हाला द्यावी अशी तुला नम्र विनंती.